नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा विज्ञान भाग 1 संदर्भात दुसरा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। परंतु हा व्हिडिओ जो आहे तो धडा क्रमांक 6 म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन या धड्यावरती आहे। तर पुन्हा आज या धड्यामधील आपण दोन्ही माध्यमात म्हणजे मराठी माध्यमात आणि इंग्रजी माध्यमात या धड्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, उदाहरणे म्हणजे सोडवलेली उदाहरणे असतील अथवा जी गणित आहेत ह्या चॅप्टर मधली ते आपण पाहणार आहोत। तर चला आपण सुरू करू। तर आपल्याला या चॅप्टर मध्ये दोन सोडवलेली उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत। पण ती सोडवलेली नक्की उदाहरणं कशी सोडली ते पाहण्यासाठी आपण आता त्यातलं पहिलं सोडवलेलं गणित घेणार आहोत। मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन्ही माध्यमामध्ये हे काय असणार आहेत, प्रश्न असणार आहेत। पहिलं म्हणजे कोणतं, मराठी माध्यम, दुसरं म्हणजे इंग्रजी माध्यम। तर याचा उपयोग सेमी इंग्लिश मीडियम, महाराष्ट्र बोर्ड आणि मराठी माध्यम ह्या तिन्ही विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे। तर गणित काय सांगतो आपल्याला, पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 म्हणजे 1.36 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती। तुम्हाला काय काढायचं, प्रकाशातील पाण्याचा वेग काढायचा आहे। तर इंग्रजीमध्ये जर आपण गेलो पाहिला तर इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स, आपण रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स नेहमी किती घेतो, त्याला एन या अशा चिन्हाने दर्शवतो। तर रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर किती आहे, तर आता आपण इथे लिहूया गिवन डाटा म्हणजे दिलेल्या किमती म्हणू शकतो आपण। तर रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स किती दिलेला आहे, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स पहिली गोष्ट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स किती दिलेला आहे 1.36। रिफ्लेक्टिव्ह इंडेक्सला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, निरपेक्ष अपवर्तनांक। आणि त्यांनी व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम म्हणजे निर्गत म्हणजे व्हॅक्यूम मध्ये असणाऱ्या प्रकाशाचा वेग किती दिलेला आहे त्यांनी आपल्याला 3 × 10⁸ मीटर पर सेकंड म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड। म्हणजे त्यांनी काय दिलं आपल्याला आहे, व्हेलॉसिटी इन फर्स्ट मीडियम इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड। दुसरी गिवन व्हॅल्यू आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, प्रकाशाचा पाण्यातील वेग। मग आपल्याला काय करायचं, व्हेलॉसिटी इन सेकंड मीडियम आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे। ठीक आहे, दोन किमती दिलेल्या आहेत, पहिली किंमत काढायची। तर तुम्हाला शाळेमध्ये अथवा तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला असं निदर्शनास आलं असेल की रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स म्हणजे निरपेक्ष अपवर्तनांक जर तुम्हाला काढायचा असेल तर त्यासाठी सूत्र काय आहे, सूत्र बरोबर काय आहे, निरपेक्ष अपवर्तनांक पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग। मग याच्यामध्ये काय आहे, तर निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर किती दिलाय 1.36। म्हणजेच तुमच्याकडे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किती दिलेला आहे 3 × म्हणजे v1 किती दिलेला आहे 3 × 10⁸ डिवाइड बाय तुम्हाला v2 किती दिलेला आहे, v2 ची किंमत तुम्हाला काढायची आहे। तर अशा पद्धतीने ज्या वेळेस v2 इकडे भागाकारामध्ये असतो, बरोबर चिन्हाच्या भाग पलीकडे असतो, गणितांमधला नियम आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे कोणतीही संख्या गेल्यास ती त्याच्या विरुद्ध पद्धतीमध्ये काम करते। तर भागाकाराची किंमत ही कशामध्ये करणार, गुणाकार। म्हणजे 1.36 × v2 इज इक्वल टू 3 × 10⁸। ठीक आहे, मग तुम्हाला v2 काढायचा आहे 1.36 हा गुणाकारामध्ये 1.36 गुणाकार आहे, पलीकडे गेला का ना भागाकारात म्हणजे v2 इज इक्वल टू 3 × 10⁸ डिवाइड बाय 1/36। मग इथे तुम्हाला 3 × 10⁸ भागिले 1.36 तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचं आहे। तर याचं उत्तर कसं येणार आहे, जर नेहमी लक्षात ठेवायचं भागाकार करताना तुम्ही याच्या घातांकाला भागायचं नाही, सिंपल काय करा 3 / 136 × 10⁸ हे असंच ठेवा। ज्यावेळेस 3 ला 1.36 ने भागला जातो त्यावेळेस उत्तर किती येतं 2.21। हे गुणाकाराचं रेशो असंच घ्या 10⁸ आणि नेहमी आपल्याला
इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये काय शिकवलं होतं? व्हेलॉसिटी म्हणजे वेग हा नेहमी कशामध्ये असतो? मीटर पर सेकंद मध्ये असतो. तर याप्रमाणे इथे सोडवलेलं त्यांनी जे विचारलं होतं, प्रकाशाचा पाण्यातील वेग. प्रकाशाचा पाण्यातील वेग आपण किती धरला होता? v2 धरला होता. v1 काय होता? व्हॅक्यूम होता, निर्गत होता, आणि त्यानंतर n म्हणजे काय होतं? अपवर्तनांक होतं. अशा पद्धतीने आपलं सोडवलेलं पहिलं गणित संपलेलं आहे. आपण पाहूया दुसरं गणित. तर याच्या अगोदरचं आपण जे पहिलं गणित पाहिलं ते होतं धड्यांमध्ये सोडवलेलं उदाहरण. परंतु आता स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 4 मधील पहिला आपण गणित घेणार आहोत. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर किती असेल? 1.5 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक काय? निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे n हा किती असेल? म्हणजेच जर आपण इंग्लिश मध्ये हा प्रश्न पाहिला तर इफ द स्पीड ऑफ द लाइट इन अ मीडियम इज 1.58 10⁸ मीटर पर सेकंड, व्हॉट इज द ऍब्सोल्यूट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम? त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण नेहमी काय करतो? दिलेल्या किमती लिहून घेतो. परंतु त्याचं सूत्र काय रे? रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू मीडियम ऑफ वेलोसिटी ऑफ फर्स्ट मीडियम डिवाइड बाय वेलोसिटी ऑफ सेकंड मीडियम. मग तुम्हाला इथे n म्हणजे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स काढायला दिलाय. तुम्हाला एका माध्यमाचा प्रकाशाचा वेग पण दिलाय, पण तुम्हाला पहिल्या माध्यमाचा प्रकाशाचा वेग दिलेला नाही. तर अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवायचं, व्हॅक्यूम म्हणजे निर्गत म्हणजे व्हॅक्यूम मध्ये ज्यावेळेस प्रकाशाचा वेग किती असतो? मग आपण पहिल्या गणितामध्ये घेतला होता. व्हॅक्यूम म्हणजे किती असतो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजेच तुम्हाला आता कोणती व्हॅल्यू भेटली? व्हॅल्यू नंबर 1, velocity in first medium velocity is first medium is 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. velocity in second medium किती मिळालं? 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड. तुम्हाला पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग नेहमी व्हॅक्यूम मधून किती आला? 3 गुणिले 10⁸ आणि प्रकाशाचा दुसऱ्या माध्यमातील वेग 1.5 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणून आपण सूत्र कोणतं? रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स सूत्र घेतलं, n इज इक्वल टू v1 डिवाइड बाय v2. म्हणजेच v1 किती आपला? 3 × 10⁸ आणि v2 किती आपला? 1.5 × 10⁸. आता इथे 10⁸ काय झालं? कॅन्सल झालं. आणि 1.5 × 2 म्हणजे किती असतं? 3 असतं. म्हणजे इथे किती आलं? 2. म्हणून रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स किती आला? प्रकाशाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती आला? ऍब्सोल्यूट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स किती आला? ऍब्सोल्यूट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स म्हणजे निरपेक्ष अपवर्तनांक बरोबर किती आला? 2 आला. तर अशा प्रकारे आपलं पहिलं गणित संपलेलं आहे. तर आता याच्यानंतर आपण त्याच्या खालचं म्हणजे दुसरं गणित पाहूया. तर आता आपण सोडवलेले उदाहरण यामधील दुसरं गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 4 मधील दुसरं गणित. याच्यामध्ये काय दिलंय? जर काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक 3/2 3/2 असल्यास व पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 4/3 असा असला तर काचेचा पाण्याच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल? याच्यामध्ये काय दिलंय? निरपेक्ष अपवर्तनांक ग्लासचा किती दिलाय? काचेचा किती दिलाय? 3/2. आणि पाण्याचा किती दिलाय? ऑफ वॉटर, W म्हणजे वॉटर, G म्हणजे ग्लास, किती दिलाय? 4/3. त्यांनी काय विचारलं आपल्याला? तर काचेचा पाण्याच्या संदर्भातील निरपेक्ष अपवर्तन किती असेल? म्हणजेच काचेचा पाण्याच्या संदर्भातील निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल? म्हणून निरपेक्ष अपवर्तनांक काचेचा डिवाइड बाय निरपेक्ष अपवर्तनांक पाण्याचा. म्हणजेच काय? इफ द ऍब्सोल्यूट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ ग्लासचा ऍब्सोल्यूट इंडेक्स किती आहे? 3/2 आणि पाण्याचा किती आहे? 4/3. आणि त्यांनी आपल्याला विचारलं काय? व्हॉट इज द रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर.
आता फॉर्म्युला काय येईल, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे कशाचा, ग्लासचा विथ रिस्पेक्ट टू वॉटर. म्हणून रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास डिवाइड बाय रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती घेणार आपण, 3/2. त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक किती घेणार आपण, 4/3. म्हणून ज्यावेळेस भागाकारातला पूर्ण संख्या ही गुणाकारात जाते त्यावेळेस काय होणार आहे, 3/2 इंटू हा 3 भागाकार आहे वरती कशामध्ये जाणार आहे गुणाकार, 3/4. आता इथं एकदम सरळ सरळ गुणाकार आहे, 3 त्रिक 9, 3 इंटू 3 9 आणि 2 इंटू 4 बेदुने बेचोक 8. म्हणून ग्लास काचेचा पाण्याशी असलेला निरपेक्ष अपवर्तनांक किती असणार आहे बाळांनो, 9/8. हे झाल्याचं अंतिम उत्तर. तर आपण असेच बाकीच्या चॅप्टरचे सुद्धा सोडवलेले उदाहरण पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये मदत होईल. थँक्यू.